अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना आश्वस्त करतात की कोणत्याही नकारात्मक गोष्टींमध्ये अडकू नका. सर्व काही विचार सकारात्मक करा आणि पुढे पाऊले टाका. प्रयत्न केल्यास तुम्ही कधीही अयशस्वी ठरणार नाही. आपल्या देवावर, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म तेच करा जे चांगल्या गोष्टीकडे वळवल्या जातील. तुमच्या ध्येयासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. जर वेदना, दुःख आणि ताणतणाव कमी करायचे आहे तर स्वामीचे बोल ऐकून घ्या. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. या संदेशातून तुम्ही जर काही संदेश घेतला तर तुमच्या जीवनाचे सार्थक होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. तुमचे कल्याण होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तुमची अफाट प्रगती, उन्नती आणि खूप काही आनंदाचे दिवस येतील. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात. संपूर्ण संदेश ऐकण्यासाठी तयार व्हा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काही गोष्टी तुझ्या हाती नसतानाही तू विश्वास ठेवतोस आणि माझ्याकडे येतोस, प्रार्थना करतोस, म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे. तुला जे काही हवे आहे ते मिळेलच. शंका घेऊ नकोस. मनात सर्व काही सकारात्मक विचार ठेव. तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील तुला योग्य वेळेवर मिळणार आहेत. बाळा, थोडा संयम धर, थोडा धीर ठेव, कारण देवाचे कार्य सुरू आहे. देवाच्या कार्यावर तुझा विश्वास आहे ना? तुझ्या देवावर तुझा विश्वास आहे ना? मग ते प्रयत्न सुरूच ठेव, कारण मी तुझ्या आयुष्यातून त्या अशा कठीण प्रसंगांना, कठीण काळाला दूर करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा उत्तर येते. आज तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते तर मिळेलच. त्यासोबत तुमच्यासोबत एक चमत्कार घटित होईल. ज्या चमत्काराची, ज्या आनंदाची तुम्ही वाट पाहत आहात तो आनंद तुमच्या मार्गात देव ठेवत आहे. तुम्ही देवावर आणि दैवी शक्तीवर विश्वास करत असाल तर होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामी संदेशांवर, स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही कुठल्याही नकारात्मक ऊर्जेत अडकू नये असे देव तुम्हाला सांगू इच्छितात. तुम्ही ज्या काही जीवनरूपी परीक्षेत परीक्षा देत आहात त्यात नक्कीच उत्तीर्ण व्हाल, कारण देव तुमचा हात धरून चालत आहे. तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात मिळणार आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही देवाची आस ठेवत आहात तुम्ही प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थनेचे उत्तर येईल. तुमचे चमत्कार तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्या इच्छापूर्तीचे दिवस तुम्हाला प्राप्त होतील. देव म्हणतात, बाळा, पापापासून लांब राहा, ताणतणावापासून लांब राहा. मनात नकारात्मक विचार जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा देवाचे स्मरण करा. देव तुम्हाला जवळ करण्याला तयार आहे. तुम्ही देवाच्या जवळ येण्यासाठी तयार आहात का? तर तुम्ही तुमच्या आयुष्यात हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. काही गोष्टींमध्ये उशीर लागत असेल तर ती देवाची इच्छा समजून तो उशीर स्वीकार करा, कारण घाईघाई केलेले काम कधीकधी खूप काही अशा गोष्टींनी भरून जाते जे नकारात्मक असते, जे चुकीचे ठरते आणि तुमचा निर्णय देखील चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. एक एक पाऊल उचलताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कारण जे काही निर्णय घ्यायचे आहे ते जर तुम्ही स्वतःच्या आत्मविश्वासाने देवावर विश्वास ठेवून घेतले तर ते योग्य पद्धतीने पुढे जातील आणि तुम्हाला कधीही पश्चाताप करण्याची वेळ देखील येणार नाही. देव तुम्हाला सांगू इच्छितात की कधीही निर्णय घेताना घाई गडबडीने निर्णय घेऊ नका, कारण सर्व काही देव पाहत आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवतात. देव म्हणतात, बाळा, चांगल्या कर्मांजवळ आणि
कधीही आनंदाजवळ येताना घाबरू नका, कारण ते तुमच्यासाठीच आहेत. ते माझे आशीर्वाद आहे आणि ते तुम्हाला मिळतीलच. यावर संशय करू नका, शंका घेऊ नका, कारण देव तुमच्यासाठी जेव्हा दरवाजे उघडतो तेव्हा त्या सर्व काही गोष्टी घडतात ज्या तुम्हाला हव्या आहेत. ज्या नात्यांसाठी तुम्ही आनंद मागू इच्छिता किंवा ते नाते टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो, तुम्हाला जवळ करतो आणि तुमच्याजवळ ते प्रेमाचे भरलेले नातेही देतो. त्यातील आनंद, गोडवा आणि आपुलकीचे बोल, प्रेमाचे बोल हे तुमच्यासाठीच आहेत. ते सुसंवाद तुमच्यासाठीच आहेत. त्यावर कुणीही आपला दावा करू शकत नाही किंवा ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अगदी क्षणभरात सुद्धा तुम्ही आनंदी व्हाल, कारण जे काही तुम्हाला हवे आहे ते मिळणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझी बाजू राखण्यासाठी तुझा देव तत्पर आहे. ज्यांनी तुला चुकीचे ठरवले आहे ते आता पश्चाताप करतील, कारण तू त्या ठिकाणी चुकीचा नव्हतास. देव तुमच्याकडे आता असे पाहतील की तुम्हीच जगातील सर्वोत्तम आहात, कारण तुम्ही ते चांगले कर्म केले आहे. पश्चाताप ते करतील ज्यांनी चुकीचे कर्म केले आहे, ज्यांनी चुकीचे आरोप केले आहे. घाबरून जाऊ नकोस, तुझा देव तुझ्या संगती आहे. जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर देव माझा सांगाती असे टाईप करायला विसरू नको. देव तुमच्यासाठी एवढं काही देणार आहेत ज्यामुळे तुम्ही देवाचे ऋणी व्हाल. देव तुमच्यासाठी सर्व काही बदलतील जे तुम्हाला हवे आहे. मग तुमच्या नात्यातील ते ताण तणाव, संघर्ष कमी करण्यात येतील आणि तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि आनंददायक येत असेल. जर तुम्ही त्याचा स्वीकार करायला तयार असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकारा, कारण तुमच्या देवाने तुमच्यासाठी आनंद पाठवला आहे. तो स्वीकारण्यास तुम्ही तत्पर असाल तर चमत्कार घडतील, अनुभव येतील आणि तुम्ही आनंदी व्हाल. हार मानू नका, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. सर्व काही बदलेल. जे नकारात्मक आहे ते सकारात्मक होईल आणि तुम्ही अधिक उंचावलेले जीवन प्राप्त कराल. तुम्ही ज्या समस्यांमधून जात आहात तर देव तुम्हाला त्या समस्यांमधून बाहेर पडण्याचे मार्गही दाखवत आहे. तुमचा विश्वास असल्यास होय देवा, मार्ग स्वीकार आहेत असे टाईप करा. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. आता घाबरण्याची, भीतीची आणि भयाची आवश्यकता नाही. तुझ्या मनातून ते सर्व काही पुसून टाकण्यासाठी तुझा देव तत्पर आहे. तू जर आशीर्वाद स्वीकार करशील तर चमत्कार घडतील. तुझ्या नात्यात ती आपुलकी, गोडवा आणि प्रेम तुला मिळेल आणि तुझ्या कार्यात तू ती प्रगती हवी आहेस असे म्हणतोस, ती प्रगती देखील तू आकर्षित करशील. बाळा, माझे तुझ्या प्रत्येक कार्यावर लक्ष आहे. तेव्हा चांगलेच कर्म कर, कारण जेव्हा तू चांगले कर्म करतोस तेव्हा मी अधिक आशीर्वादासह तुझ्यापर्यंत येतो आणि तुला त्या कठीण काळातून बाहेर काढतो. लवकरच तुम्ही एका अशा आनंदाच्या हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमचा प्रवेश देवाने निश्चित केला आहे. तुमचे नाव तिथे नोंदल्या गेले आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा, मी आनंदाच्या हंगामात प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने भरून जाल. सुख, संपन्नता आणि आनंदाने, विपुलतेने तुमचे जीवन भरल्या जाईल. तुमचा आजचा दिवस आनंदाने, सुखाने आणि विपुलतेने भरलेला जाऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.